नमस्कार मित्रांनो नॉनव्हेज व्हिडिओ भरपूर झाले। आज आलो एक व्हेज व्हिडिओ घेऊन। तुमच्या भरपूर कमेंट येत होत्या की व्हेज व्हिडिओ दाखवा, व्हेज हॉटेल कोणती चांगली धुळ्यामध्ये ती दाखवा। तर मित्रांनो आज आलोय आपण जम्मू का ढाबा, धुळ्यातील एकदम चांगली टेस्ट देणारा ढाबा आहे। आज आपण तिथे जाणार आहोत आणि बघणार आहोत तिथली कशी टेस्ट, कशी तिथली व्यवस्था। तर चला बस आला। मित्रांनो बघू शकता तुम्ही पार्किंगची एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्था आहे, पूर्ण मोकळी पार्किंग आहे आणि हॉटेलची बैठक व्यवस्था पण तुम्ही बघू शकता। ही फक्त फॅमिली हॉटेल आहे, इथे ड्रिंक वगैरे चालत नाही मित्रांनो। चला आता जाऊया मध्ये। आता मित्रांनो आपण आहे ना सर्वात पहिले बसू टेबलवर आणि आपले ते वेटर दादा आहे त्यांना बोलवून घेऊ आणि आजचा काय काय मेनू मागवायचा त्यांच्याच कडून विचारून सांगू आपण। आज आपल्या सोबत सोहम आहे, तो आज आपल्या सोबत आलेला आहे व्हिडिओ बनवायला हॉटेलला आणि आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत। दादा जय श्रीराम मित्रांनो, कसे वाटतं व्हिडिओ दादा? आपले व्हिडिओ एक नंबर आहे। गौरव दादांना अगोदर फॉलो केलाय। गौरव दादांचे जे व्हिडिओ असतात अति उत्तम प्रमाणात माहिती सांगतात, प्रत्येक गोष्टीवर डीप मध्ये माहिती सांगतात आणि त्याचे व्हिडिओ बघूनच आम्ही त्या ठिकाणी पण जातो। ये आले मित्रांनो आपले हॉटेलचे। भैया आपके पास में ज्यादा आइटम कौन सा चलता? वो खिलाओ। अपने पास तो ज्यादा तो दाल मखनी चलती दाल है, मखनी। हाँ, सेव वाली, दूध वाली, पनीर भुर्जी, शाही पनीर। तो ये दाल मखनी सबसे ज्यादा फेमस है। दाल मखनी, हाँ सबसे। वो पनीर भुर्जी लगाओ। हाँ। और एक है ना दाल मखनी लगा दो, बस अभी उतना लगाओ। और रोटी में क्या क्या है? अभी मिर्ची वाली होगी अपने पास, कांदा वाली, जीरा वाली है, मलाई वाली है, घी वाली है। रोटी हाँ रोटी में प्लेन रोटी लगा दो अपने पास। आपको घी वाली चाहिए कि सादी? घी वाली कर दो, घी वाले अच्छे रहेंगे वो कर दो। और आपको तीखा पसंद है कि मीडियम? मीडियम। हाँ थैंक यू। कितने टाइम में आएंगे ऑर्डर? बस 5 मिनट लगेंगे, बन जाएगा। ठीक है चलेगा, कर दो। धाब्याच्या हिशोबाने जे मेन्स आहे ते बरोबर आहे, कारण की शेवट हॉटेलने हा धाबाच आहे। ढाबा म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि तुम्ही बघू शकता समोरच किचन वगैरे सगळं। आता पुढे आपण दाखवणारच आहे आणि आपले हॉटेलचं जे काउंटरवर बसणार आहे त्यांच्याशी पण थोड्याफार गप्पा मारणार आहे। दादाने लगेच आपले कांदे वगैरेची प्लेट लावून दिलेली आहे, टिश्यू आहे, कांदे आहे आणि मागे बघू शकता तुम्ही पूर्ण फॅमिली बसलेली इकडे। आणि मित्रांनो तुम्हाला सांगितलंय की ही पूर्ण फॅमिली ढाबा आहे। आपल्या सोमो बसलेले इथं। सोमो इथं बसल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? तिथं बसल्यानंतर काय थंडी वाजते, थंडीचे दिवस आहे, वाजणारच आहे। धुळ्यात थंडी सर्वात जास्त पडते। इथली ना तिखट मिरची खाणार आहे आपण सोबत। 5 मिनिटांमध्ये आपला ऑर्डर रेडी केलेला आहे। ये भैया क्या है ये? पनीर भुर्जी आ गई और दाल मखनी भी। अभी क्या सर्व करके दे रहे हो? बस कर दो यार। गहूची रोटी दिलेली दादाने आणि मस्त घी टाकून दिलेली, वरती बटर होतं। दादा आता मस्त सर्व करून देत आहे। आता मित्रांनो आपण म्हणजे रेग्युलर जे आपण ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपल्याला मैद्याची रोटी भेटते, पण आपला ढाबा असा गहूची रोटी भेटते इथे खायला। ते सेहतसाठी चांगले पण आहे आणि म्हणजे कसं ते मैद्याचं खाल्ल्यानंतर पोटाचा काही वेळेस त्रास होऊ शकतो, पण गहूची रेग्युलर आहे, खातच असतो आपण। भैया ठीक आहे, थँक्यू। ही बघू शकता मित्रांनो, सुरुवात करू आपण खायला। आता दाल मखनी पहिले। दाल मखनीची चांगली टेस्ट आहे, मस्त आहे। पूर्ण असं घरासारखं वाटतंय, कोणत्या प्रकारचं अजिनोमोटो नाही वाटत आहे। म्हणजे घरी जेवण करतोय असं, अशा पद्धतीने जेवण येते आणि सर्व व्हेज आहे, नॉन व्हेज नाही। आणि मेन गोष्ट म्हणजे ड्रिंक वगैरे नाही इथे, फॅमिली ढाबा आहे। दाल मखनी खाल्ली आपण, आता पनीर भुर्जी टेस्ट करू। आपण हे नाही सांगू शकत की पनीर चांगलं आहे किंवा खराब आहे, पण एक आहे की पनीर सॉफ्ट लागतंय
पनीरची भुर्जी पण एकदम चांगली टेस्ट आहे आणि पनीर एकदम फ्रेश लागते खाताना. थोडस दादांना तिखट कमी सांगितलं होतं. तुम्ही जर तिखट खाणारे असणार तर पहिलेच सांगून द्यायचं. सर्वांचे रेट वगैरे पण एकदम स्वस्त आहे. बघू शकता आपण दाल मखनी मागवली आहे. 110 रुपये रेट दिलाय दाल मखनीचा आणि पनीर भुर्जीचा 150 रुपये, म्हणजे एकदम स्वस्त आहे. क्वांटिटी पण चांगली यांची दोघं. तुम्ही म्हणजे असं 2 जण जरी राहिले 500 रुपयामध्ये एकदम पोटभर जेवण होऊन जाणार आहे तुमचं. 500 म्हणजे असं सांगितले, त्याच्या आतच होईल तुमचं जेवण चांगलं. मिरची खाल्ली पाहिजे, मिरची हृदयासाठी एकदम चांगली राहते. आता आपण मागवू तिथं पनीर भुर्जी एक नंबर आहे खरंच. भैया मिरची लगा थोडी. तुपाचा सुगंध आहे छान पैकी. आता मिरची घेतलेली आपण, मिरचीचे फायदे ते पण खाता खाता सांगू आपण. सुरुवात मिरची खाल्ल्यानंतर थंडी पळून जाते. कानात आहे ना अशी आग चालते एकदम बऱ्याच याने. थंडीच्या दिवसात खाल्ली पाहिजे मिरची. दाल मखनी आणि पनीर भुर्जी रिकमेंडेड आहे. तुम्ही 100% आहे इथं टेस्ट करा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. त्यांनी सांगितलं आपल्या हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्ही छाछ ट्राय करा म्हणे, गोड छाछ. आपण घेतलेलं आहे छाछ, टेस्ट करू आपण. बघा बघू शकता तुम्ही छाछचा पूर्ण ग्लास भरलेला आहे आणि पूर्ण तांब्या भरून दिला जातो तो. जेवण झाल्यावर जेवण वगैरे जिरमाना एकदम भारी होतं. खरंच जेवण केल्यानंतर पोटामध्ये पूर्ण शांतता होऊन जाते पिल्यानंतर. पहिलाच गोष्ट आम्ही छाछ पिल्यानंतर टाईट होऊन जातो आणि एकदम म्हणजे शुद्धीत घरी जातो. आणि तुम्ही बघू शकता हॉटेलचं किचन एकदम समोरच आहे आपल्या. इथेच बनतं, इथेच देत आहे. हे दादा आपले नान म्हणजे भट्टीमध्ये बनवत आहेत पूर्ण रोट्या वगैरे. भैया दिन के कितने रोटी बनाते आप? 1000 रोटी बना दिले ते ठेवलेलं आहे. कस्टमर आले की लगेच प्लेटा लावले जातात. बघू शकता बैठक व्यवस्था एकदम चांगली आहे. आणि म्हणजे आज थोडंसं आम्ही लवकर आलेलो आहे पण थोड़ा रश कमी है, नहीं तो कंटिन्यू गर्दी रहती. क्या बना रहे हो आप अभी? सारी खिचड़ी. और क्या क्या बनाते हैं आप इधर? दाल मखनी, दाल तड़का, सेव भाजी, शाही पनीर, मटर पनीर, आलू मटर, पनीर भुर्जी, कढ़ी. पूरा भाई अभी तेच बनवते हैं. आपले हॉटेलमध्ये कस्टमर बसले त्यांनाच विचारू आपण जेवण कसं आहे. कसं जाते जेवण? इथलं जेवण एकदम छान आहे. दूध शेव भाजी, पनीर भुर्जी, दाल मखनी एकदम छान. तुम्ही रेग्युलर येतात? हां रेग्युलर. जेवण झालेलं एकदम पोटभर. आता फायनल चाललो आता आम्ही घरी. पार्सल घेतले गेलेले. हॉटेलला रेटिंग 4.5% आउट ऑफ 5. एकदम बेस्ट हॉटेल. सर्विस वगैरे पण एकदम फास्ट आहे. तुम्हाला 5 मिनिटं जास्तीत जास्त 6 मिनिटं त्याच्यावर ऑर्डर दिल्यानंतर लागणार नाही, लगेच ऑर्डर रेडी राहतो.